पंढरपूरच्या वारीत 2000 वारकरी जेवायला बसले होते. पात्रवाळीवर जेवण वाढलं गेलं आणि अचानक तिथे असं काहीतरी घडलं ज्याने संपूर्ण वारीचा इतिहासच हादरवून सोडला. आजपर्यंतच्या इतिहासात अशी भयानक घटना कधीच घडली नव्हती. नक्की काय घडलं होतं मग त्या मुक्कामाच्या ठिकाणी हे ऐकून तुमचेही डोळे पाणावतीलच. वारीमध्ये प्रत्येक दिंडीचा स्वतःचा शिधा असतोच. वारकरी घरूनच अन्नधान्य, तेल, तूप असं सगळं काही सामान सोबतच घेऊन येतात. फक्त भाजीपाला किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी वाटेतल्या गावामधून घेतल्या जातात. त्या दिवशी असंच घडलं होतं. एका मोठ्या दिंडीचा स्वयंपाक पूर्ण झाला होता. 2000 वारकरी विठ्ठलाचं नाव घेत जे पात्रवाळीवर जेवण करण्याकरिता बसले होते. जेवणात वाढलं गेलं होतं आणि तेवढ्यात एका वारकऱ्याच्या ताटात पानात अचानक असं काहीतरी समोर आलं ज्याने तिथल्या सगळ्यांनाच पायाखालची जमीनच सरकली. जेवणातल्या एका मोठ्या भाजीच्या पातेल्यात चक्क एक विषारी साप पडलेला एका वारकऱ्याला दिसला. जर त्या वारकऱ्याचं लक्ष गेलं नसतं आणि ते जेवण त्या 2000 लोकांनी जेवलं असतं तर किती मोठा अनर्थ घडला असता याची कल्पनाही करवत नाही. पण विठ्ठलाची कृपा म्हणतात ना, हीच तर आहे. अगदी वेळेवर हा प्रकार समोर आला आणि त्या 2000 वारकऱ्याचे प्राण थोडक्यात वाचले. पण या निष्काळजीपणामागे नेमकं कोण होतं आणि भाजी आणताना नक्की काय चूक झाली होती याचा तपास आता सुरू झाला. पंढरपूरच्या वारीत 2000 वारकरी जेवायला बसले तर पात्रवाळीवरचं जेवण वाढलं गेलं आणि अचानक तिथे असं काहीतरी घडलं. इतिहासच हादरवून सोडला. आजपर्यंतच्या इतिहासात अशी भयानक घटना कधीच घडली नव्हती. आषाढी वारी म्हटलं की लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात. या वारीत हजारो दिंड्या असतात आणि प्रत्येक दिंडीचं जेवण बनवण्यासाठी वारकरी स्वतःचा शिदा घरूनच घेऊन येतात. वारीतल्या महिला आणि पुरुष स्वतःच्या हाताने अत्यंत श्रद्धेने हा स्वयंपाक बनवत असतात. पण या दिंडीत कोणालाच कल्पना नव्हती की आज जेवणाच्या ठिकाणी एक अत्यंत भयंकर घटना घडणार आहे म्हणून. खरं तर जेव्हापासून त्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंपाक सुरू झाला होता तेव्हापासून तिथे एक अनोळखी व्यक्ती सतत चक्रा मारताना दिसत होता. चपात्या करणाऱ्या एका वारकरी महिलेला त्या अत्यंत व्यक्तीवर संशयसुद्धा आला होता. ती महिला जेव्हा चपातीचं पीठ घेण्यासाठी सामान ठेवलेल्या ट्रकजवळ गेली तेव्हा तो माणूस त्याच ट्रकच्या बाजूला संशयास्पदरित्या उभ्या होत्या. काही वेळानंतर जेव्हा एक मोठ्या टोपात भाजी उकळत होती तेव्हा तो व्यक्ती पुन्हा त्याच भाजीच्या टोपाजवळ रेंगताना दिसला. त्या महिलेचा प्रसंग सावधान राखून त्याला विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? असं विचारता तो माणूस तिथून घाईघाईने निघून गेला. पण अवघ्या 15 मिनिटात तो पुन्हा तिथे आला. आता मात्र त्या महिलेला संशय पक्का झाला होता. तिने दिंडीतल्या इतर लोकांनाही याबद्दल तात्काळ सांगितलं सुद्धा. पण बाकीचे लोक म्हणाले, जाऊ द्या, असेल कोणीतरी वारकरीच. आणि नेमकी हीच चूक घडली. खरं तर त्या महिलेचं ऐकून लोकांनी वेगळीच सावधगिरी बाळगली असती तर पुढचा हा थरारक प्रसंग घडलाच नसता. सगळं स्वयंपाक तयार झाला. जेवणाची वेळ झाली आणि 2000 वारकरी पात्रवाळीवर पंक्तीत बसले होते. पण जेवण वाढताच तिथे तो प्रसंग घडला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवूनच सोडलं. त्या वारीच्या जेवणात असं काही सापडलं ज्याने 2000 वारकऱ्याच्या जीवावर बेतलेलं होतं. आणि त्या संशयास्पद वारकऱ्यांनी किंवा त्या व्यक्तीने वारीत अन्नात नक्की काय मिसळलं होतं? चला तर घेऊया. खरं तर माऊलीची ही पवित्र वारी 8 जुलैला प्रस्थान झाली होती. वारीत आनंदाने पुढे सरकत होती. पण या प्रवासात अनेक घडामोडी घडत गेल्या. प्रवासाचे 2 टप्पे मोठे पार पडले होते. 2-3 दिवसापूर्वी जेजुरीच्या भूमीवर एक दुर्दैवी घटना घडली होती जी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. त्यानंतर जेजुरीहून निघालेली ही वारी जेव्हा साताऱ्याच्या सीमेत दाखल झाली आणि तिथे 2 मुक्काम झाले तेवढ्यात हा काळजाचा थरकाप उडवणारा धक्कादायक प्रसंग घडला. या प्रवासात माऊलीचे भव्य उभं रिंगण पार पडलं होतं. पादुकांचं पवित्र निरास्नानही झालं होतं. आता सगळं काही अगदी सुरळीत सुरू आहे असं वाटत असताना वारकरी साताऱ्यात पुढे सरकले. आता दिंडीमध्ये तब्बल 2000हून अधिक वारकरी होते. दिवसभराचा प्रवास करून थकून भागून आलेले वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी विसावा घेत होते. रात्रीच्या जेवणासाठी तिथे एका मोठ्या तंबूमध्ये स्वयंपाकाची जयंत तयारी सुरू होती. 2000 माणसांचा स्वयंपाक म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, शिधा सगळं बाहेर काढण्यात आलं. दिंडीतले पुरुष आणि महिला स्वयंपाक सेवक अत्यंत शुद्ध अंतःकरणाने विठ्ठलाचं नाव घेत भाजी चिरणं, मसाला तयार करणं आणि चपात्या लाटण्याच्या कामात व्यस्त झाले होते. तिथला माहोल नेहमीसारखाच पवित्र आणि सामान्य होता. कोणालाही कसलीही शंका येण्याची अजिबात कारण नव्हतं. कारण दररोज याच पद्धतीने आनंदाने स्वयंपाक कसली शंका येण्याचं अजिबात कारण राहायचं आहे.
व्हायचा आणि सगळं जणू मिळून जेवायचे. पण खरी खळबळ तर पुढे उडणार होती. हा धक्कादायक प्रसंग जेवणाच्या पात्रवाळीवर घडणार होता. पण विठ्ठलाच्या कृपेने त्याची पहिली शंका जेवण वाढण्याआधीच आली होती. स्वयंपाक चालू असताना तिथे असं काहीतरी घडलं ज्याने सगळेच डोळे पांढरे केले. ही तर पहिली शंका. नक्की काय होती स्वयंपाकाच्या तबूत? नक्की कोण शिरलं होतं? जेव्हा ती पहिली शंका आली होती तेव्हा स्वयंपाकाच्या तंबूबाहेर जेव्हापासून स्वयंपाक सुरू झाला होता तेव्हापासून त्या तंबूबाहेर एक 22 ते 23-25 वर्षाचा तरुण अत्यंत संशयास्पद रित्या चक्रा मारताना दिसत होता. तिंडीच्या सामानाचा तो मोठा ट्रक उभा होता तिथे. जेव्हा वारकरी महिला चपातीचं पीठ घेण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा तो तरुण अगदी ट्रकच्या जवळ उभा राहून आत डोकावून दिसला होता. त्या अनोळखी माणसाला तिथे पाहून त्या महिलेला धक्काच बसला. तिने विचारलं, कोण आहेस रे बाबा तू? इथं स्वयंपाकाच्या जागेत काय शोधतोय? पण तो तरुण काहीच बोलला नाही. त्याने फक्त खाली मान घातली आणि घाईघाईने तिथून निघून गेला. वारीच्या गर्दीतलं कोणीतरी असेल असं समजून त्या महिलेने पीठ घेतलं आणि ती तबूत पसरली. अवघ्या 15 मिनिटातच तो तरुण तबूच्या दुसऱ्या बाजूला तिथे भाजी चिरण्याचं काम सुरू होतं तिथे रेंगाळताना दिसला. आता मात्र त्या महिलेचा संशय चांगलाच वाढू लागला होता. पण पुढे जेवायला बसल्यावर असा काही प्रसंग घडणार होत आहे ज्याने 2000 वारकऱ्यांचा जीव धोक्यात येईल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. तो तरुण स्वयंपाकाच्या जागी ठिकठिकाणी फिरत होता. त्या महिलेला सतत संशय येत होता पण तिच्या बोलण्याकडे इतर कोणीही फारसं लक्ष दिलं नाही. त्याच वेळी भाजी कट करत असताना तिथे 2-3 श्रेष्ठ वारकरी विठ्ठलाच्या भजनात मग्न होते आणि याच भजनाच्या आवाजात त्या तरुणाने मागून चोरून असं काहीतरी केलं ज्याने संपूर्ण वारीच हादरवून टाकली. आणि त्याच भजनाच्या आवाजात प्रसादाची आणलेल्या एका मोठ्या साहित्याच्या गोणीजवळ तो तरुण हळूच आला आणि वाकून आत डोकावून लागला. धारदार विळीवर भाजी चिरताना या ज्येष्ठ वारकऱ्यांचं लक्ष अचानक त्याच्याकडे गेलं. आधी त्या महिलेला संशय आलाच होता आणि आता या दुसऱ्या वारकऱ्याला संशयही पक्का झाला होता. त्या वारकऱ्याने हातातली विळी बाजूला ठेवली, उभा राहिला आणि खणखणीत आवाजात विचारलं, अरे माऊली, मगापासून पाहतोय मी तुम्हाला. कधी ट्रकपाशी जातो तर कधी भाजीपाशी येतो. भूक लागली असेल तर पंक्तीच वेळ होऊ दे, तुला पोटभर ताट वाढतो, पण असं लपून छपून का फिरतोस? त्या वारकऱ्याचा तो आवाज ऐकून तो तरुण प्रचंड घाबरला. त्याने चेहऱ्यावरची अवस्था साफ दिसत होती. तो वारकरी काहीतरी बोलणार तेवढ्या शेजारीच मोठ्या शेगडीवर उकळणाऱ्या भाजीच्या भल्या मोठ्या पातेल्यात त्याची नजर गेली. तो त्या पातेल्याच्या दिशेने काही पावलं पुढे टाकणार तेवढ्यातच स्वयंपाकाचे मुख्य आचार्य तिथे आले आणि त्यांनी त्याला कडक शब्दात हाटरलं. तो तरुण पुन्हा एकदा काहीच न बोलता तिथून बाजूला सरकला आणि गर्दीत गायब झाला. तो तरुण नक्की काय करत होता सगळ्यांनी विचारूनही तो तोंड का उघडत नव्हता? तो लपून छपून नेमकं काय कट रचत होता याची त्यावेळी कोणालाच कल्पना नव्हती. कारण खरी भयंकर सत्य परिस्थिती जेवायला बसल्यावरच समोर येणार होती. आणि जेवायला बसल्यानंतर तिथे जो थरार उडणार होता त्याचा विचार स्वप्नातही कोणी केला नव्हता. तो संपूर्ण थरारक प्रसंग आता 2000 वारकरी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघणार होते. आता कोणालाच काही करता येत नव्हतं. 2000 वारकऱ्याच्या ताटाचा विषय थेट ताटावरच होणार होता. हळूहळू अंधार पडायला लागला आणि तो स्वयंपाक आता अंतिम टप्प्यात आला होता. महिला स्वयंकरांनी चपात्या लाटण्याचं काम अत्यंत वेगाने सुरू होतं. 4 ते 5 हजार चपात्या लाटून गरम राहण्यासाठी एकावर एक झाकण्याखाली ठेवल्या गेल्या होत्या. दुसऱ्या बाजूला एका 50-500 लिटरच्या भल्या मोठ्या पातेल्यात शेकडो लोकांची सुगंधी पनीरची भाजी टरटरून उकळत होती. यावेळेस मोठ्या आचार्यांनी पनीरच्या भाजीचं नियोजन केलं होतं. यामुळे महाप्रसादाचा एक वेगळाच सुवास संपूर्ण तब्बूत सुटला होता. वारकरी आपल्या पात्रवाळ्या घेऊन मुक्कामाच्या मैदानावर पंक्तीमध्ये शिस्त बसू लागले. स्वयंपाक सेवक हातामध्ये मोठ्या बाटल्या घेऊन त्यात गरम भाजी भरून वाढण्यासाठी तयारी करत होते. दिंडी प्रमुखांनी माऊलीचा जयघोष केला आणि वाढण्याचं काम अधिकृतपणे सुरू झालं. पात्रवाळीवर मीठ, चपाती आणि भात ठेवण्यात आला. आता फक्त गरम भाजी वाढणं बाकी होतं. 2 दिवसापूर्वी जेजुरीला घडलेल्या घटनेमुळे वातावरण आधीच थोडी भीती होती. पण तेवढ्यात असं काही घडलं ज्यांची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. पण प्रत्येकजण भाजी कधी वाढतोय जातो याची वाट पाहत होतं. पण याच वेळी रहस्यमय तरुण स्वयंपाकाच्या त्या 500 लिटरच्या गरम भाजीच्या पातेल्यापाशी पुन्हा एकदा प्रकट झाला. त्याने पाहिलं की बादल्यामध्ये भाजी भरली जाते आणि अवघ्या काही सेकंदात ही भाजी 2000 वारकऱ्याच्या पात्रवाळीवर पडणार आहे. तो अत्यंत भयानक वेगाने धावत पुढे आला. स्वयंसेवक ओरडले, अरे मागे हो भातशीर.
पण कोणाचीही न ऐकण्यापूर्वी त्या तरुणाने आपल्या संपूर्ण शरीराची ताकद लावून ते गरम भाजीचं भलं मोठं पातेलं थेट जमिनीवर उचलून दिलं. थपकन असा आवाज झाला आणि शेकडो लोकांची भाजी एका सेकंदात जमिनीवर किचकारल्यासारखी पसरली. हे दृश्य पाहून स्वयंसेवक आणि दिंडी प्रमुखांचा राग अनावर झाला. ते त्यांच्याकडे धावून गेले. अरे मूर्खा, 2000 वारकऱ्याचं अन्न खाली पाडलंस. काय बुद्धी भ्रष्ट झाली की काय तुझी? पण तो तरुण तिथे थांबला नाही. तो पळत सुटला आणि मैदानावर जेवायला बसलेल्या 2000 वारकऱ्यांच्या पंक्तीत जाऊन जीवाच्या आकांताने ओरडला, थांबा थांबा माऊली, पात्रवाळीवरचं अन्न खाऊ नका. जे जेवण वाढलंय ते तोंडात टाकू नका. थांबा. त्याच्या त्या ओरडण्याने संपूर्ण मुक्कामाच्या ठिकाणी प्रचंड खळबळ उडाली. लोकांनी धावून जात त्यांना तरुणाला पकडलं, त्याला शांत केलं आणि त्याच्या अवस्थेत विचारलं, अरे तू हे जेवण का पाडलं? त्यावेळेस डोळ्यात पाणी आणून तो तरुण म्हणाला, माऊली, मला माफ करा. मी इथे कोणत्याही अपघातात करायला आलो नव्हतो. तुमच्या या भाजीसाठी जे शेकडो किलो पनीर आणलं होतं ते पनीर चांगलं नव्हतं. ते अत्यंत खराब प्रतीचं आणि भेसळयुक्त पनीर होतं. तुम्ही ज्या दुकानातून पनीर विकत घेतलं होतं त्याच दुकानाचा कामाला आहे मी. मालकाने हे खराब पनीर वारीच्या दिंडीला दिल्यास मला माहीत होतं, म्हणून मी धावत पळत इथपर्यंत आलो. पण तुम्हाला हे सांगून याची मला भीती वाटत होती. शेवटी काही सुचेना म्हणून मी हे धाडस केलं. त्या तरुणाचं हे प्रामाणिक आणि धाडसी सत्य ऐकून तिथल्या प्रत्येकाचे डोळे भरून आले. तात्काळ जमिनीवर सांडलेल्या त्या पनीरची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. मित्रांनो, भगवंत नेमकं कोणत्या रूपात कधी येईल हे सांगता येत नाही. 2000 वारकऱ्याचे प्राण वाचवणाऱ्या या तरुणाविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही पांडुरंगाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका.